नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला चणा डाळ आणि मूग डाळीपासून रेसिपी बघायची आहे. रेसिपी म्हटलं तर वाळवणाची आहे. वर्षभर टिकवण्यासाठी तुम्ही मूग डाळ आणि चणा डाळीपासून छान सांडगे बनवायचे आहेत आपल्याला, पण झटपट, अजिबात हाताने तोडायची गरज लागणार नाही आणि सारखे सगळे, अजिबात मोठा नाही, बारीक नाही, दिसायलाही सुंदर दिसतात. चणा डाळ आणि मूग डाळ आपल्या हेल्थसाठी खूप पौष्टिक असतात, कारण चणा डाळीमध्ये फायबर, प्रोटीन आणि मुगा डाळीमध्ये पण तेवढेच असतात. आता 1 वाटी छोटी मी मूग डाळ आणि चणा डाळ भिजत घातलेली आहे. ते पण 2-3 तासच भिजवायची आहे, जास्त भिजवायची गरज नाही. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यासाठी हिरवी मिरची, आलं, मीठ, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा सोलून घेतलेल्या नाही आहे, सालासकट घालायचं आहे. आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान. आल्याचा तुकडा मी कापून घालणार आहे आणि आपल्याला डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, बारीक वाटायचं आहे, थोडंसं मोठं राहिलं तरीसुद्धा चालेल. ह्या पद्धतीत वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे पहा. हळद घालून घेऊ थोडीशी, म्हणजे दिसायला आपले सांडगे सुंदर दिसतात. आणखीनही आपण लाल तिखट घालायचं आहे आणि हिंग घातलं आहे मैत्रिणी थोडा. चणा डाळ म्हटलं का थोडंसं आपल्या पोटाला बाधायला नको म्हणून आपण हिंगाचा वापर करायचा आहे. आणि लाल तिखटही घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या सांडग्यांना कलर अगदी चटपटीत येतो. आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर पुढची कृती करायची आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पहा आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी झटपट होतात. तुम्ही मैत्रिणींनो किलोच्या मापानेसुद्धा हे करू शकता. चणा डाळ आपल्याला घ्यायची आहे 1 किलो आणि मूग डाळ घ्यायची आहे अर्धा किलोलाही थोडी कमी घेतली तरी चालेल. यापासून आपल्याला सांडगे बनवायचे, म्हणजे ते वर्षभर आपल्याला टिकून राहतात आणि पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसलं तर असं काही करून आपण खाऊ शकतो आणि मटणापेक्षाही भारी होतात हे सांडगे, भाजी त्याची. आता एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तेल का लावायचं आहे? आपण सांडगे घालणार आहे, ते पटकन निघायसाठी आपल्याला थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे. त्याआधी मी एक तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे. ही आहे प्लॅस्टिकचं आपली पिशवी, त्यामध्ये सगळं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला थोडंसं कैचीच्या साहाय्याने आपल्याला टोक कापायचं आहे, म्हणजे आपले हातही खराब होत नाही आणि हातापेक्षा ह्या पिशवीनी छान आपले सांडगे एकसारखे पडले जातात. आणि टोक अगदी छोटं कापायचं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर वडे मोठे हवे असले सांडगे तर थोडंसं मोठं कापलं तरीही चालेल. झालेलं आहे कापून आणि आता आपण सांडगे घालायला घेऊ. ताट आपण ठेवलेलं आहे छान असं, त्याच्यावरती आपण घालून घ्यायचे आहेत आता सांडगे. तुम्हाला छोटे हवे, मोठे हवे त्याप्रमाणे घालून घ्यायचे पहा. हाय का नाही छान ट्रिक? प्लॅस्टिकच्या पिशवीपासून अगदी झटपट आणि हातही खराब न होता एकसारखे आपले सांडगे तयार होतात आणि वाळायलासुद्धा वेळ नाही लागत. मैत्रीण, आमच्याकडे गुढीपाडव्याच्या आधी असे थोडेसे वडे तोडून घेतात, त्याला म्हणतात वडे तोडणे. तुमच्याकडे काय म्हणतात ह्या सांडग्यांना तेही मला नक्की कळवा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी मटणापेक्षाही भारी लागणारे सांडगे, एकदा वाळवणीचा पदार्थ तुम्ही करून ठेवा आणि वर्षभर कधीही करून भाजी खाऊ शकता. पावसाळ्यात तर भाजीला आपल्याला काही मिळत नाही, तर असं काही आपण वाळवणीचे पदार्थ सांडगे करून ठेवले तर नक्कीच आपल्याला उपयोगी पडतात. हे पहा, अगदी एकसारखे आपले सांडगे
झालेले आहेत घालून, म्हणजे वडे तोडून. आमच्याकडे वडे तोडून म्हणतात आणि पाडव्याच्या आधी वडे तोडायचे असतात असं आमच्याकडे ते शास्त्र आहे. तुमच्याकडे आहे का हेही मला कमेंटमध्ये कळवून सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली सांडग्यांची पद्धत करायची हे सुद्धा सांगा. एक ताट भरलेलं आहे, आता दुसऱ्या ताटात सुद्धा मी करून घेणार आहे. मैत्रिणींनो, एक वाटी डाळीपासून आपले भरपूर असे सांडगे तयार होतात. एक मोठा बाऊलभर सांडगे तयार होतात. ते तुम्हाला 4-5 वेळा भाजी तुम्ही त्याची करू शकता. आणि तुम्हाला जर जास्त करून ठेवायचे असते, मला वेळ नव्हता म्हणून मी व्हिडिओ बनवायसाठी एक वाटीच्याच डाळीपासून सांडगे बनवून दाखवलेले आहेत. आता कारण पाडव्याच्या आधी आम्हाला हे सांडगे तोडायचे असतात. तुम्हालाही जर आवडले तर मी 1 किलो प्रमाणामध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ अशाच पद्धतीने पहा आणि नक्की आवडला तर तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा शेअर करा. आता असेच आपण वडे तोडून घेणार आहेत आणि वाळवून 1 दिवस वाळवायचे आहेत आणि आपल्याला अलटी-पलटी करून ठेवायचे आहेत. 2 दिवसात हे सांडगे अगदी कुरकुरीत होतात आणि डब्यामध्ये छान पॅकबंद डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. असे सगळे ताट मी भरून घेते. पहा, आपले दोन्हीही ताटं भरलेली आहेत सांडग्यांनी. छान दिसत आहेत ना. आणि वाळल्यानंतर याचा कलर अगदी वेगळा दिसतो मैत्रिणींनो, कारण हे ओले आहेत. वाळल्यानंतर थोडासा कलर बदलतो, पण दिसायला तेवढे सुंदर दिसत आहेत, तेवढे खायला अप्रतिमच लागतात. आता वाळवणीसाठी मी उन्हात ठेवणार आहे. मुंबईच्या ठिकाणी कोणाला ऊनही भेटत नाही, पण तुम्ही असं गॅलरीमध्ये ऊन असलं तर त्यामध्ये सुद्धा ह्या ताटांमध्ये सांडगे करून तुम्ही ठेवू शकता आणि वाळवून आपल्याला वर्षभर टिकवून ठेवू शकता. आता मी वाळायला ठेवलेले आहेत. 1 दिवस झालेला आहे. पहा, पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर. आणि वाळल्यानंतर मी थोडंसं आपण काढून घ्यायचं आहे कलथ्याच्या साह्याने. झटपट निघतात, काहीही वेळ न लागता आपले सांडगे तयार होतात. पहा, आता हे 1 दिवसच फक्त वाळलेले आहेत. अजून 1 दिवस ठेवा म्हणजे कुरकुरीत होतील. हे पहा, वाळल्यानंतर कलर किती वेगळा झालेला आहे ना. आधी थोडा पिवळसर दिसत होता, आता थोडासा वेगळा केशरी कलरमध्ये आलेला आहे. पहा, अजिबात चिटकलेलं नाही खाली, फक्त त्याचे वाण राहिलेले आहेत खाली, जसे आपण वडे पाडून घेतलेले आहेत त्याप्रमाणे. आता एक ताटामध्ये एवढे झालेले आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा एवढे झालेले आहेत, म्हणजे आपले बाऊलभर असा झालेला आहे सांडगा तयार. हे पहा, सुंदर आणि छान असा सांडगा तयार झालेला आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच वाळवणीच्या पदार्थांचे मी व्हिडिओ आता अपलोड करणार आहे, कारण उन्हाळ्याची चाहूल लागली का आपल्याला पापड, फेण्या, साबुदाणा पापड, असे वेगवेगळ्या शेवया, आमच्याकडे शेवयासुद्धा भरपूर प्रमाणात करतात. बाय मैत्रिणींनो, आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. हे पहा, सुकल्यानंतर असा वेगळा पदार्थ कलर दिसतो.